आज या संस्कार शिबिराला जे शिबिरार्थी आलेले आहेत त्या सर्वांना सर्वप्रथम मी मनापासून आपले सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते। याशिवाय आजचे हे संस्कार शिबिर ज्यांनी भरवले आहे, या संस्कार शिबिराचे जे आयोजक आहेत ते नवज्योत फाउंडेशन तसेच नांदेड एज्युकेशन सोसायटी या दोघांचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी या सर्वांचेही मी खूप मनापासून अभिनंदन करते। नवज्योत फाउंडेशनने मागील 17 वर्षापासून अखंडपणे संस्कार शिबिर भरवण्याचा व इतर समाज करण्याचा वारसा चालवलेला आहे। त्यासाठी नवज्योत फाउंडेशनचे आणि त्यांचे सर्वा सरदार नौनियाल सिंगजी जागीरदार जे माझे मोठे बंधू आहेत त्यांचेही पुनश्च मी मनापासून अभिनंदन करते। चला आज आपण आपल्या विषयाकडे वळूया। आज मी आपल्या सर्वांशी कायद्याचे राज्य या विषयावर संवाद साधणार आहे। कायद्याचे राज्य या शब्दावर आपण जर गेलो तर मला वाटतं तुम्हाला कायदा म्हणजे काय याची थोडीफार जाणीव आहे, म्हणजे कळते कायदा म्हणजे काय हे तुम्हाला कळतं, तसेच राज्य म्हणजे काय हे पण तुम्हाला कळतं, बरोबर आहे का नाही? पण कायद्याचे राज्य हे दोन शब्द जेव्हा आपण एका ठिकाणी घेतो ना तेव्हा मात्र ती एक तिसरी संकल्पना होऊन जाते। एक असा समज आहे की कायदा हा क्लिष्ट असतो, तो समजण्यासाठी खूप अवघड असतं, कायदा हा लवकर कळत नाही। पण खरं सांगायला गेलं तर थोडासा जर आपण कायद्याचा खोलवर जाऊन थोडासाच अभ्यास केला ना तर आपल्या लक्षात येईल की कायदा हा अगदी आपली मनाची भाषा बोलतो। अत्यंत सुलभ व सहज असा हा कायदा असतो। किंबहुना कायदा आपण वाचल्यानंतर आपल्याला कळतं की खरंच आपलं जीवन सहज आणि सुलभ होण्यासाठीच कायद्याची निर्मिती झालेली आहे। कायद्याचे राज्य समजण्यासाठी अजून एक प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायला लागेल। तो प्रश्न म्हणजे कायदे करण्याची गरज का पडली? पण त्याआधी मी फक्त 2 प्रश्न विचारून ठेवते, मला फक्त उत्तरं द्यायची आहे। त्याचे उत्तर मी तुम्हाला लगेच सांगणार नाही, पण पूर्ण माझा इथला संवाद पूर्ण झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती बरोबर होता। कायदा म्हणजे काय हे तुमच्यापैकी कुणाला काही सांगता येईल का? सांगा मला। जेही तुमच्या मनात असेल, जी तुमची कल्पना असेल कायद्याच्या बाबतीत, कोणीही। राज्य म्हणजे काय हे सांगता येईल का? आता आपल्या भारत देशात कोणाचे राज्य आहे हे सांगता येईल का? महाराष्ट्रात कोणाचे राज्य आहे? नक्कीच सांगता येईल। या बरं पुढे पटपट सांगा। सरकार आहे, बरोबर आहे, सरकारचे राज्य कुणाचे आहे? हां, संतांचे राज्य। आत्ता आपल्या भारतावर आत्ता सध्या कुणाचे राज्य आहे? अच्छा, ओके, अजून कुणाला? कोणाचे राज्य? अगदी सोपा। हां बोला, मागे कोण आहे? लोकशाही आहे। हां सांग बेटा, तुला काय सांगायचं? मोदीचे राज्य। ओके ओके मला असंच काहीतरी उत्तर अपेक्षित होतं, पण ठीक आहे, मी तुमचं उत्तर किती बरोबर आहे किंवा कसं आहे आताच नाही सांगणार, नंतर खूप मजा येईल तुम्हाला। आणि आता आपण कोणत्या प्रश्नावर होतो की आपल्याला कायदे करायची गरज का पडली, बरोबर आहे ना? तर कायदे याच्यासाठी म्हणजे करायची गरज पडली कारण माणूस हा आहे ना एक समाजशील समाजप्रिय म्हणजे प्राणी आहे। जेव्हा माणूस जंगलात राहत होता ना फार पूर्वी,
तेव्हाही तो एकटा दुकटा राहत नव्हता, तेव्हाही तो ना टोळक्याने राहत होता. म्हणजे माणूस एकटा दुकटा राहिला तर ठीक आहे, त्याला कोणत्या नियमाची गरज नाही. पण जेव्हा माणूस एक टोळीने राहतो किंवा समाजामध्ये राहतो, तेव्हा मात्र त्याला काही नियम लागतात. कालांतराने काय झालं, म्हणजे हजारो वर्षानंतर माणसाने अनेक नाते निर्माण केले. अनेक नाते म्हणजे कसे? आई वडील, मुलगा मुलगी, भाऊ बहीण, हे तर रक्ताचे नाते होतेच. शिवाय माणसाने काही समाजातले पण नाते निर्माण केले. समाजामधले नाते म्हणजे कसं की समजा आपला शेजारी आहे, आपला पाजारी आहे, आपला स्नेही आहे, आपला मित्र आहे, आपली मैत्रीण आहे, हे झाले सामाजिक नाते. त्यानंतर अजूनही काही नाते निर्माण झाले, ते झाले आपण त्याला असं ऑफिशियल व्यावसायिक नाते. जसे एक मालक आहे, भाडेकरू आहे, कॉलेजमधले एखादा प्राध्यापक आहे, स्टुडंट आहे, एखाद्या ऑफिसमधला बॉस आहे, किंवा त्याच ऑफिसमध्ये कार्य करत असलेले कर्मचारी आहे. मग ते एकमेकांना कसं सांगायचे, हा माझा बॉस आहे, हा माझा कर्मचारी आहे, हो का नाही? हे झाले व्यावसायिक नाते. आणि अजून जसे नाते, आता आपण घरी असतो, सकाळी आपल्या घराच्या बाजूला एक किराणा दुकान असते. आपण काय करतो तिथे? समजा सकाळी गेलो, एक टूथब्रश घेतला, एक टूथपेस्ट घेतलं आणि एक दुधाची पॅकेट घेतली, 80 रुपयाचं झालं. आपण त्याला 100 रुपये दिले. 100 रुपये दिल्यानंतर त्या दुकानदाराने आपल्याला काय करायचं? 20 रुपये परत करायचे. समजा हे 20 रुपये त्याने आपल्याला परत नाही केले तर मग काय होणार? भांडण होणार की नाही? पण आता भांडण नाही तर आपण एक फोरम आहे, तिथे जाऊन तो तक्रार करू शकतो, बरोबर आहे ना? आणि असं झालं, तेच 80 रुपयाची आपण वस्तू घेतल्या आणि आपण फक्त 50 रुपये दिले, मग काय होईल? तेव्हाही तो आपल्या विरुद्ध तक्रार करू शकतो, बरोबर आहे ना? त्यामुळेच काय झालं, हे सगळ्या नियमांची याच्यासाठी गरज पडली की आता आपले व्यवहार वाढले. व्यवहार वाढल्यानंतर जर का एखादा नियम बनवला नाही गेला तर मग काय होईल माहिती आहे का? जिसकी लाठी उसकी भैंस, है ना? मग काय गेले, तू देत कसा नाही म्हणून तो आपल्याला भांडायला येणार. मग त्याचे अजून 2-4 मित्र येणार, त्याचे आई बाबा येणार, त्याचे इतर नातेवाईक येणार, मग तुमचे पण आई बाबा येणार, तुमचे पण नातेवाईक येणार, मग तिथे मारामाऱ्या होणार, बरोबर आहे का नाही? मग काय होईल? आपण जगू शकतो का शांतपणे? मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय घेऊन जावं लागेल? हातात एक लाठी घेऊन जावं लागेल. म्हणूनच ही म्हण प्रचारात पडली, जिसकी लाठी उसकी भैंस. असं हे पूर्वी व्हायचं. त्यामुळे काय झालं, कायदे करायची गरज पडली. आता ही अनार्की, हा अत्याचार किती ग्रॅव्हिटीचा होता हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर एक छोटीशी मी तुम्हाला गोष्ट सांगते. ही गोष्ट जरी असली ना तरी हे मात्र घडलेली खरोखरची घटना आहे. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांना 13व्या शतकात नेते. 13व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये एक राजा होता. त्याचे नाव होते किंग जॉन. साधारण 1252 वगैरेचा काळ असेल. तो राजा होता. आता तो राजा असतो, आपल्याकडचे राजे आपल्याला माहीत आहे की तो कसे, म्हणजे राजा म्हणजे कायदा म्हणजे राजा, असंच होतं ना. म्हणजे कायदा करायचा अधिकार कुणाचा होता? राजाचा. का? कारण तो त्या राज्याचा सर्वोच्च अधिकार त्याच्याकडे होते. मग त्याला वाटलं की चला या दोघांना घ्या, बोलवा, त्यांना मध्ये टाका. तो टाकू शकत होता की नाही? तसंच मग तो किंग जॉन पण तसाच करायचा. काय झालं होतं, फ्रान्समधील काही भूभाग तो हरला होता. आता तो भूभाग त्याला परत मिळवायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, मग पैशाची जमवाजमव केली. कारण पैसे लागतात, युद्ध करायचं झाल्यावर माणसं लागतात. मग त्याच्या अत्याचाराला कळत झाला. त्यांनी काय केलं, तिथे ब्रिटनमध्ये असणाऱ्या नागरिकांवर, त्यांना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना धर पकड, मध्ये टाक, त्यांची प्रॉपर्टी, त्यांची सगळी खजिना आपल्या खजिनामध्ये तो जमा करायचा. ब्रिटिश लोक खूप परेशान झाले की हे काय आहे,
आम्हाला ते जगूही देत नाही, आमची संपत्ती ठेवू देत नाही. एवढंच नव्हे, त्याला वाटलं हे एक पर्टिक्युलर ग्रुप मला मदत करत नाही आहे, माझं ऐकत नाही, त्यांना धरा, टाका, मध्ये टाका. आपल्याकडेही असं व्हायचं ना, जेव्हा राजा काय करायचा त्याला नाही, त्याला असं वाटलं की आपल्या राज्यामधले या एका नागरिकांनी त्याच्या मनासारखं नाही केलं, चला याचा कडेलोट करा. असं झालं की नाही. मग ते कडेलोट करायचा, मग हत्तीच्या पायी द्यायचा, वरून खाली फेकून द्यायचा, किंवा त्याला फाशीची शिक्षा द्यायची, किंवा त्यांना जेलमध्ये टाकून द्यायचं. त्याला काही जाब विचारायला कोणी होतं का? नव्हतंच. राजाच्या काळामध्ये राजाला कोण विचारणार, कारण राजा म्हणजे त्या देशातला सर्वोच्च अधिकार असणारा प्राणी. बरोबर आहे का नाही. मग काय झालं, खूप वर्ष झाल्यानंतर ब्रिटिश लोक एका ठिकाणी आले. ते म्हणाले नाही, आता हे अत्याचाराचा कळस झाला, आता आपण बसून बोलूया. मग त्यांनी त्या राजावर दबाव आणला. सगळे ब्रिटिश एका ठिकाणी गेले, एकवटले. राजाला जेव्हा कळलं की नाही, सगळे विरोधात माझ्या नागरिक गेलेले, आता मला बसावं लागेल, बोलावं लागेल. त्याला असं का वाटलं, आधीच त्याचा काही भूभाग गेलेला होता, त्याला वाटलं आता माझं इथलं सिंहासन पण धोक्यात आहे. मग त्यांनी काय केलं, ठीक आहे मी बोलायला तयार आहे. तो बसला. बसल्यावर आपल्याकडे कसं जरा तोंडी आश्वासनावर चालतं, तिथे तसं नाही चालत. त्याही काळात नाही चालायचं. विशेष म्हणजे मग त्यांनी काय केलं, बसल्यावर त्यांचं बोलणं झालं. त्या ठिकाणी राजाचे काही अधिकार जनतेने कमी केले. जसे की काहीही कोणतेही कारण नसताना तिथल्या नागरिकांना ताब्यात घेणं, त्यांना जेलमध्ये टाकणं, त्यांची संपत्ती लुबाडणं, या गोष्टीसाठी त्यांनी जे अधिकार राजाला होते ते अधिकार प्रजेने कमी केले आणि त्याचं एक दस्तावेज तयार केला. हे लेखी झालं. याला नाव दिलेलं आहे मॅग्ना कार्टा, म्हणजे आपल्या जगातील पहिला दस्तावेज, ज्या दस्तावेजाने राजाचे अधिकार प्रजेने कमी केले. याला मॅग्ना कार्टा हे नाव आहे. हे एवढ्यासाठी प्रसिद्ध आहे की जेव्हा अत्याचाराचा कळस होतो तेव्हा असं काहीतरी एखादं चांगलं पण नंतर घडतं. तुम्हाला काय वाटतं, फक्त हे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटनमध्ये झालं असेल का? आपल्या भारतातही असं एक झालेलं आहे. थोडंसं तुम्ही विचार करा, आपल्या भारतातलं कोणतं सांगता येईल तुम्हाला? भारतात तुम्हाला सम्राट अशोकाचं नाव माहिती आहे का? हां, कसा राजा होता तो? न्यायी राजा होता, हो की नाही? शांत. त्या अशोकाचं नाव घेतल्यावर एक न्यायी राजाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते, बरोबर आहे का नाही?